पुण्याहून खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय। यावेळी या खेडकर कुटुंबाचं कनेक्शन थेट नवी मुंबईतल्या एका प्रकरणामध्ये आढळून आलंय। नवी मुंबईहून अपहरण झालेला ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार हा पुण्यामध्ये पूजा खेडकरच्या घरात आढळला। या प्रकरणामध्ये नवी अपडेट समोर आली आहे। अपहरण करण्यात पूजाचे वडील दिलीप खेडकर सहभागी आहेत। या दिलीप खेडकरला पळून जाण्यामध्ये मनोरमानं मदत केल्याचा आरोप आहे। दरम्यान या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावर मनोरमा खेडकरनं कुत्रे सोडल्याचा दावा आहे। या प्रकरणी मनोरमावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी खेडकरांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे। दिलीप आणि मनोरमा दोघंही बंगल्यात फोन ठेवून फरार झालेत। या दोन्ही फोनचं शेवटचं लोकेशन बंगल्यातच आढळलंय आणि त्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी पूजाचा जुना फोन ताब्यात घेतलाय। तर हे प्रकरण नेमकं घडलं कसं समजून घेऊया। 13 सप्टेंबरला मुलुंड ऐरोली मार्गावर कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांचा अपघात झाला। अपघातानंतर ट्रकमधील हेल्पर आणि चालकाशी कारमधल्या दोघांचा वाद झाला। कारमधल्या व्यक्तींनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं। ट्रक चालकाकडून मालक विलास ढेंगरेंना घटनेची माहिती देण्यात आली। ट्रक मालकानं तक्रार केली आणि पोलिसांकडून तपास सुरू झाला। पोलीस तपासामध्ये संबंधित कार ही पूजा खेडकरच्या पुण्यातल्या घरासमोर आढळून आली। नवी मुंबई पोलीस पूजा खेडकरच्या घरी गेले। पूजाच्या आईनं गेट उघडायला नकार दिला आणि अखेर खेडकरच्या घरातून हेल्पर प्रल्हाद कुमारची सुटका झाली।